नमस्कार. जीवनमूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मागील जी मालिका आपण पाहिली त्या मालिकेमध्ये आपण भावना ह्या विषयावर अनेक गोष्टी माहिती करून घेतल्या. सकारात्मक भावना, नकारात्मक भावना आणि अशीच एक आगळीवेगळी मालिका घेऊन आम्ही आपल्यासमोर आलो आहोत. आणि ह्या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी विशेष करून मुंबईवरून आज आपल्याबरोबर आलेले आहेत डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं स्टुडिओमध्ये खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागे जेव्हा आपण भावनांवर बोलत होतो तेव्हा अनेक दर्शकांचे आम्हाला असे प्रतिसाद आलेले आहेत आणि त्यांनी बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. परंतु त्या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही हाताळत होतो त्यावेळेस लक्षात आलं की काही लोकांमध्ये अनेक असे विचार येत राहतात आणि आम्ही पाहतो सुद्धा, रोजसुद्धा किती वेळा असं होतं की रोजचं डेली रुटीन आम्ही करत असतो आणि ते रोजचंच असतं, त्याच्यासाठी काही शरीर थकतंच असं काही नाही. परंतु ज्या दिवशी फार काही काम येतं त्या दिवशी खूप अशी थकावट होते. मग ती रात्री हा प्रश्न पडतो की शरीर थकलं आहे का मन थकलं आहे, काय झालं आहे एक्झॅक्टली कळत नाही आणि अनेक विचार येत राहतात. तर ही जी मालिका तुम्ही आता सुरू केली, ज्याच्यात तुम्ही म्हटलेलं आहे की विचार बदला जग बदलेल. तर विचार हे येत असतात हे माझ्या लक्षात आलं. जेव्हा तुम्ही मालिकेचं नाव आमच्यासमोर ठेवलं त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की दिवसभरामध्ये थकावट जी येते ती कधी कदाचित खूप विचार करतो म्हणून येतं. तर विचार म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? दोन प्रमुख गोष्टी तुम्ही विचारल्या आहेत. पहिलं की आपण जे थकतो सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये, तर ते थकावट जी आपण अनुभव करतो ती शारीरिक आहे की मानसिक आहे, हा फार सुंदर प्रश्न आहे आणि याच्याबद्दल आपण विस्तारमध्ये पुढे पाहणार आहोत. आणि दुसरा की ही जी विचारशक्ती आहे ती आहे काय, तर डेफिनेटली निश्चित रूपाने मी असं म्हणेन की सध्याच्या ज्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जगतो आहे त्याच्यामध्ये जी थकावट आहे ती शारीरिकपेक्षा मानसिक जास्त आहे. आणि विचार ही मूळ शक्ती आहे पूर्ण विश्वाची. ह्याला शक्ती मी मुद्दामून म्हणतो कारण ही शक्ती जर आपण योग्य प्रकारे वापरली तर आपलं जीवन आपण श्रेष्ठ बनवू शकतो, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे ह्या शक्तीचा योग्य प्रकारे वापर करून आपण आपलं जीवन श्रेष्ठ कसं बनवायचं हा लक्ष घेऊनच आपण ही मालिका चालू करतो आहे, ज्याचं नाव आहे विचार बदला जग बदलेल. जसं आपण स्क्रीनवर पाहतो आहे, कोणतीही परिस्थिती असो, मग ती शारीरिक असो, मानसिक असो किंवा संबंधांबद्दल असो, जर आपण आपले विचार बदलले तर आपण आपली कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. हा मेसेज आम्हाला ह्या मालिकेद्वारे द्यायचा आहे. डॉक्टर साहेब, पहिला प्रश्न मी जसा तुम्हाला विचारला की मन थकतं का शरीर थकतं, तर हे असं का होत असतं? कारण एका वेळेला मी पाहते की एखादं काम करत असते घरामध्ये, त्याच वेळेला दुसरेच काहीतरी विचार चालू असतात आणि मग कुठेतरी काहीतरी ते काम करत असताना काहीतरी चूक होते. मग लक्षात येतं तरी माझं लक्ष कुठे होतं. तर हे जी एक युद्ध जणू काही चाललेलं असतं, तर असं काय होत असतं ज्याच्यामुळे ही थकावट महसूस होते? कारण खूप वेळा मी ही गोष्ट बघितलेली आहे की पटकन आजकाल म्हणजे सगळे अत्याधुनिक वस्तू आहेत आमच्याकडे उपलब्ध, तरीसुद्धा आम्ही थकून जातो. मग ही थकावट एक्झॅक्टली कशामुळे होते एकंदरीत? व्हेरी गुड, खूप छान तुम्ही म्हणालात. खास करून जे शेवटचं वाक्य की सगळे अत्याधुनिक आपल्याकडे अशी उपकरणं आहेत. अगोदर लोक म्हणायचे की आम्हाला पाट्यावर वाटण वाढायला वेळ लागायचा किंवा कपडे धुवायला वेळ लागायचा किंवा टी व्ही चालू करण्यासाठी उठावं लागायचं. आता आपण बघतो मिक्सर आलेले आहेत, कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. तर आपल्याकडे अगोदर वेळ कमी पडायचा असं आपण म्हणतो. तर ही साधनं आल्यामुळे आपला वेळ वाचला पाहिजे ना. पण आम्ही आता असं बघतोय की जेवढी ही साधनं आली आहेत तर साधनं आल्यानंतर देखील व्यक्ती एक प्रकारे व्यस्त मला वाटतो आणि ते असून देखील तो रिलॅक्स किंवा मोकळा वेळ त्याच्याकडे नाही आहे. आणि नेहमी ज्याला आपण आता हल्ली शब्द वापरतो टेन्शन किंवा घाईत असतो तो. तर हे घाईत असणं किंवा टेन्शनमध्ये असणं किंवा थकावट ज्याला म्हणतो, ते थकावट ह्या साधनांनी दूर व्हायला पाहिजे होती, पण ही साधनं आल्यावर तो आणखीन थकलेला वाटतो. तर निश्चितच जर या साधनांनी एवढा वेळ आपला वाचवला असला पाहिजे तर आपण थकलो नाही पाहिजे. पण बघतो आम्ही हल्ली तो जास्त थकतो.
ह्यापेक्षा उलट आपण जर भूतकाळामध्ये गेलो किंवा आपण मागे 50 वर्षापूर्वी गेलो किंवा गावी जे लोक शेती करतात विच इज अ हार्डवर्क, म्हणजे जे शहरातली लोक ज्या प्रकारे जीवन जगतायत ए सीमध्ये, कारमध्ये किंवा ऑफिसमध्ये, तर त्याच्यापेक्षा गावातली लोक जे हार्डवर्क करतात त्या हार्डवर्कमुळे शरीर त्यांचं थकलं पाहिजे, पण ते केल्यानंतर त्यांचं आम्ही बघितलं की मनामध्ये त्यांचा एक उत्साह असतो, एक प्रसन्नता असते, ते शहरातल्या लोकांमध्ये आम्ही बघत नाही. हल्ली गावामध्ये देखील ती परिस्थिती, कारण गावामध्ये देखील ही सगळी साधनं सुखाची पोचलेली आहेत. तर डेफिनेटली आम्ही जे बघितलं की सध्याचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये मानसिक थकावट निश्चितच जास्त आहेत आणि मानसिक आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि आम्ही बघितलं की लोक मानसिक आजारामध्ये एवढे सध्या, अगोदर लहान मुलं तर नव्हती, पण हल्ली लहान मुलांमध्ये देखील आम्ही हा आजार बघतो. तर लहान मुलं किंवा शाळेतली मुलं, कॉलेजातली मुलं किंवा जस्ट मॅरिड, लग्न झालेले किंवा उतार वयातील कोणताही व्यक्ती या मानसिक आजारापासून वाचलेला नाही आणि ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर डेफिनेटली निश्चित मी म्हणेन की हा मनावर एक प्रभाव आहे विचारांचा, ज्यांना आपण नियंत्रित करू शकत नाही, थांबवू शकत नाही, किंवा नकारात्मक विचार आहे तर त्यांचा हा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे आपण लवकर थकतो. आणि अशी भरपूर उदाहरणं मी बघतो. मुंबईमध्ये माझ्याकडे एक जिममध्ये इन्स्ट्रक्टर, म्हणजे व्यायामशाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यायाम शिकवणारा इन्स्ट्रक्टर, म्हणजे तो फिजिकली एकदम फिट आहे, त्याला काही नाही, वजन आयडियल आहे, मांसपेशी चांगल्या आहेत, पण त्याला भीती वाटते, त्याचा आत्मविश्वास नाही आहे. त्याला असं वाटत राहतं की मला केव्हाही हार्ट अटॅक येऊ शकतो, छातीमध्ये दुखतं. तर जर त्याचं शरीर चांगलं आहे तर ही शुड नॉट गेट टायर्ड, त्याला भीती कसली वाटते किंवा त्याचा आत्मविश्वास का कमी झाला आहे वेन इज फिजिकली फिट. तर हे शरीरामध्ये नाही आहे, तर हा मनाचा आजार आहे आणि असे आजार वाढत चाललेले आहेत. म्हणून आम्ही असा विचार केला की लोकांना काय असे आपण विचार द्यावे की जेणेकरून ते आपल्या ह्या मानसिक परिस्थितींना बदलू शकतात, जेणेकरून त्याचा शरीरावर जो नकारात्मक प्रभाव पडतो तो पण आपण कमी करू शकतो. नक्कीच डॉक्टर साहेब, तुम्ही आता म्हटलात की आपण पाहूया की काय आपण करू शकतो, पण त्याच्या आधी तुम्ही एक गोष्टीचा उल्लेख केला की मानसिक तणाव जास्त होतो किंवा मानसिक ताण जास्त होतो, ज्याच्यामुळे हा प्रकार होतो. कित्येकदा आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जातो तर ते हेच म्हणतात की तुम्हाला मानसिक ताण खूप आहे, रोग काही नाही आहे, तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा. ही गोष्ट नेहमीच ते म्हणत असतात. तर हे विचार कसे बंद करावे हे ते कधी सांगत नाहीत. तर मला एक उत्सुकता आहे जाणून घ्यायची की हे जे विचार येतात तर ह्यांना जो एक आधार आहे किंवा स्रोत जो आहे हा काय आहे, काय सोर्स आहे एखाद्या विचाराचा निर्मिती होण्यासाठी, आणि इतके विचार दिवसभरामध्ये येतात तर ते एक्झॅक्टली येतात कुठून? फार सुंदर प्रश्न आहे. पहिलं आपण पाहिलं की विचार ही या सृष्टीची मूळ निर्मिती शक्ती आहे, ज्याला आपण क्रिएटिव्ह पॉवर म्हणतो. आपण एक उदाहरण घेऊया. जसं स्थापत्य विशारद असतात किंवा वास्तुकार असतात जे बिल्डिंग बनवतात, एखाद्या जागेवर जे जातात ती जागा एकदम मोकळी असते, तिथे बिल्डिंग वगैरे काही नसतं, पण तो स्थापत्य विशारद किंवा वास्तुकार विचारांमध्ये त्या बिल्डिंगला जन्म देत असतो. म्हणजे जी वास्तू तिथे नाही आहे त्याला तो पहिला कुठे जन्म देतो? आपल्या विचारांमध्ये. म्हणजे विचारांमध्ये पहिली कोणतीही गोष्ट तयार होते आणि मग ती एका कागदावर येते आणि मग त्या कागदावरून स्थूल रूपामध्ये येते. याचा अर्थ ह्या पृथ्वी तलावावर जेवढ्या काही दृश्य गोष्टी आहेत त्या सगळ्या पहिल्या विचारांच्या लेवलवर निर्माण होतात. ह्याला आम्ही म्हणतो अमूर्त आणि मूर्त किंवा अदृश्य आणि दृश्य. विचार तसं आपण त्यांना पकडणं फार कठीण आहे. सध्या विज्ञान ह्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे, बऱ्यापैकी त्यांना यश आलेलं आहे, पण संपूर्णपणे विचारांना ते पकडू शकलेले नाहीत. पण विज्ञान देखील, वैज्ञानिक देखील या गोष्टीला मानतात की विचार ही या सृष्टीची मूळ शक्ती आहे. या वेळेला ह्या दुनियामध्ये जेवढे काय विद्यापीठ आहेत, विश्वविद्यापीठ ज्याला आपण युनिव्हर्सिटी म्हणतो, देश विदेशामध्ये जे आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, जेवढ्या शाखा आहेत वेगवेगळ्या, जसं वैद्यकीय आहे किंवा अभियांत्रिकी आहे किंवा मनोविज्ञान आहे, ह्या शाखांमध्ये जेवढी काही पुस्तकं किंवा शास्त्र आहेत हे सगळे काय आहे?
एक प्रकारे आपण बघितलं तर जेवढं काही ज्ञान ह्या सृष्टीवर आहे पुस्तकांच्या रूपाने किंवा हल्ली डिजिटल लायब्ररी कॉम्प्युटरच्या रूपाने, ते काय आहे वास्तविकतेमध्ये? ते म्हणजे विचारच आहेत ना. ते विचार कोणीतरी केले, त्यांना जन्म दिला आणि ते पुस्तक वाचून एखादा व्यक्ती मला म्हणतो की हे पुस्तक वाचलं किंवा हे विचार ऐकलं आणि माझं आयुष्यामध्ये प्रेरणा आली, कलाटणी मिळाली किंवा मी माझं जीवन बदललं. याचा अर्थ कोणता विचार तुमचं जीवन केव्हा बदलेले सांगता येत नाही, पण हा विचार येतो एका अशा अमूर्त स्रोतपासून येतो आणि ह्याच्याबद्दल विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोघांचे आपापले विचार आहेत. तर आपण पहिलं विज्ञानापासून सुरुवात करूया. विज्ञान सध्या असं मानतं की हे विचार ह्यांना जन्म देणारा आहे ते म्हणजे आपलं मस्तिष्क. माझ्या डोक्यामधून विचार येतात. तर डोक्यामध्ये कोणती अशी जागा आहे जिथून विचार येतात? तर डोक्यामध्ये मेंदू आहे आणि त्या मेंदूमध्ये काही अशी केंद्र आहेत जिथून विचाराला जन्म मिळतो. अगोदर वैज्ञानिक आणि डॉक्टर्स असे मानायचे की आपल्या मेंदूमध्ये पीयूष ग्रंथी नावाची एक छोटीशी चण्याच्या आकाराची ग्रंथी असते, याला पिच्युटरी ग्लँड म्हणतो. तर तिथून विचारांची निर्मिती होते. पण नंतर त्यांना कळलं की त्या पीयूष ग्रंथीला उत्तेजित करणारा पण मेंदूचा एक भाग आहे ज्याचं नाव आहे हायपोथॅलॅमस. तो पीयूष ग्रंथीच्या वर असतो. तर तो काही स्राव सोडत असतो ज्याला आम्ही रिलीजिंग हॉर्मोन म्हणतो. पण त्या रिलीजिंग हॉर्मोनमुळे पीयूष ग्रंथी उत्तेजित होते आणि मग संपूर्ण शरीरामध्ये त्यांचं कार्य चालतं. पण वैज्ञानिकांना अजून कळलेलं नाही की हायपोथॅलॅमसमध्ये जर तरंग निर्माण होतात तर ती हायपोथॅलॅमसला उत्तेजित कोण करतं. आणि ह्याच्यावर पण सध्या प्रयोग चालू आहेत. मला एक प्रयोग तुम्हाला सांगावासा वाटतो की मायामी नावाची एक जागा आहे जिथे प्रोफेसर रामचंद्रन यांनी काही मुलांवर प्रयोग केले आणि त्यांचं पेट स्कॅन, जसं आपण मेंदूचा सिटी स्कॅन करतो तसं एक पेट स्कॅन म्हणून असतं, पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी आम्ही म्हणतो. आणि त्या मुलांना परमेश्वराबद्दल विचार करायला सांगितलं. तर त्यांनी पाहिलं की हायपोथॅलॅमसच्या जवळ किंवा आपण जिथे आपण टीका लावतो तिथे तो भाग जास्त ग्लो होत होता, म्हणजे चमकत होता. आणि मग त्या प्रोफेसर रामचंद्रनी त्याला नाव दिलं गॉड स्पॉट. म्हणजे अशी एक तिथे काहीतरी शक्ती आहे जिथून जेव्हा आपण परमेश्वराचा विचार करतो किंवा आध्यात्मिकतेचा विचार करतो तर तो एरिया चमकायला लागतो. तर वैज्ञानिकांना फक्त एवढंच माहिती आहे की विचार तिथे जवळपास कुठेतरी निर्माण होत असतील. इथपर्यंत वैज्ञानिक पोहोचलेलं आहे, हे विज्ञान म्हणतं सध्याचं. आता आपण आध्यात्मिकतेकडे येऊया. भारताला सध्या पूर्ण विश्वाचा आध्यात्मिक गुरु म्हटलं जातं, कारण कर्माचा सिद्धांत भारताने पूर्ण विश्वाला दिलेला आहे आणि भरपूर जण आध्यात्मिकता शिकण्यासाठी भारताकडे येतात. भारतामध्ये हे तत्त्वज्ञान फार वर्षापूर्वी आहे आणि भारतामध्ये अशी मान्यता आहे की एखादी व्यक्ती जेव्हा मरते तेव्हा ती कुठेतरी जाते. म्हणजे ती व्यक्ती शरीर नसून त्या शरीरामध्ये असणारी एक शक्ती आहे. त्याला आपण ऊर्जा म्हणू किंवा एनर्जी म्हणू, त्याला वेगवेगळी नावं आहेत. काही जण त्याला आत्मा म्हणतात, काही जण त्याला सोल म्हणतात, काही जण त्याला रूह म्हणतात. नाव इम्पॉर्टंट नाही आहेत, नाव काही द्या तुम्ही, पण एक मात्र सर्व स्वीकार करतात की ती एक ऊर्जा आहे. आणि हा विचार भारताने पूर्ण विश्वाला दिलेला आहे. आणि आध्यात्मिकतेनुसार हे जी प्रकंपन विचाराची आपल्या चालू होतात ती आत्म्यापासून चालू होतात. आणि तुम्हाला एक अतिशय नवीन गोष्ट सांगतो. नवीन म्हणजे आता पण त्याला काही वर्ष झाली. अमेरिकेमध्ये एक फार मोठे सायकियाट्रिस्ट मनोचिकित्सक होऊन गेले की ज्यांचं नाव आहे डॉक्टर ब्रायन वायस. आणि त्यांनी फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. 2 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. एक आहे मेनी लाईव्ज मेनी मास्टर आणि दुसरं आहे ओनली लव्ह इज रिअल. आता ती जी व्यक्ती आहे ती पुनर्जन्माला मानत नव्हती, आत्म्याला मानत नव्हती, पण ते एक संमोहन शास्त्रज्ञ होते ती. तर ती आपल्या पेशंटना मागे घेऊन जायचे. तर मागे घेऊन जाता जाता त्यांनी पाहिलं की त्यांचे पेशंट अशा काही गोष्टी सांगू लागल्या जे त्यांच्या जन्माच्या अगोदरच्या आहेत. तर त्यांना पहिलं वाटलं की हे काय आहे, हे खरं आहे की चुकीचं आहे. पण नंतर जेव्हा त्यांनी त्यांची पडताळणी केली तर त्यांना ते सगळं खरं निघालं. पण तेव्हा त्यांनी स्वीकार केलं की मी अगोदर अशा शक्तीला मानत नव्हतो, पण एवढ्या केसेस माझ्याकडे आल्या आहेत जेणेकरून मला आता कळून चुकलं आहे की एक शक्ती आहे जी शरीराच्या मृत्यूनंतर पण राहते आणि ती आहे ही चैतन्य शक्ती.
मग त्याला तुम्ही काही नाव द्या. तर ही शक्ती आहे, ही विचाराचा मूळ स्रोत आहे आणि इथून विचारांचा जन्म होतो असं आध्यात्मिकता मानते. खूप छान डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला सांगितलं की आध्यात्मिकतेमध्ये कोणत्या पद्धतीने एखाद्या विचाराचा निर्माण होऊ शकतं किंवा मग तुम्ही हेही सांगितलं की शास्त्रज्ञ सायन्स काय सांगतं ह्याच्याबद्दल, विज्ञान काय सांगतं. डॉक्टर साहेब तुम्ही परंतु प्रत्येक वेळेला शक्ती हा शब्दाचा उपयोग करत होता, तर तुम्ही विचारांना शक्ती का म्हणताय? शक्ती हा शब्द मी मुद्दामून वापरतोय. आपल्याला माहिती आहे की नवरात्र उत्सव म्हणजे ज्या 9 देवी आहेत त्यांना शिवशक्ती म्हटलेलं आहे. आणि एक सिंपल सिद्धांत वैज्ञानिक पण सांगतात किंवा शास्त्रज्ञ सांगतात की शक्तीशिवाय कार्य संभव नाही आहे. त्यामुळे कोणतंही कार्य करण्यासाठी आपल्याला शक्ती पाहिजे किंवा ज्याला आपण एनर्जी म्हणतो, ऊर्जा म्हणतो. तर हा ऊर्जाचा स्रोत कुठे आहे? जसं आपण आता इलेक्ट्रिसिटी बघतो, इलेक्ट्रिसिटी चालू आहे, तर इलेक्ट्रिसिटीचा सोर्स पॉवर हाऊस आहे ना, पॉवर हाऊस करून ही इलेक्ट्रिसिटी चालू आहे. तसंच आपल्यामध्ये जी काम करण्याची जी ऊर्जा असते ती ऊर्जा कुठून येते आणि त्या ऊर्जेच्या आधारावर आपण सर्व काय करतो. आपण बघतो एखाद्या व्यक्ती लवकर थकतो आणि एखाद्या व्यक्ती भरपूर म्हणजे एखाद्या व्यक्ती आम्ही बघितलं आहे की 4 तास काम केलं त्याने ऑफिसमध्ये किंवा घरी, तर असं वाटतं की भरपूर मी काम केलं. आणि काही लोक असतात 10-10 तास काम करतात, अजिबात थकत नाही. दोघांमध्ये फरक काय? तो ऊर्जेचा फरक आहे, शक्तीचा फरक आहे आणि तो त्यांच्या विचारांचा प्रभाव. असे भरपूर आम्ही आमच्या इकडे योगी पाहिलेले आहे जे राजयोगाचा अभ्यास करतात, दिवसभर काम करतात, पण सकाळी जो त्यांचा चेहरा असतो तोच आम्ही रात्री पण पाहतो. त्या चेहऱ्यावर तेज आणि प्रसन्नता. तर हा शक्तीचा प्रभाव आहे आणि ही शक्ती त्यांच्या विचारांमध्ये आहे. म्हणून मी मुद्दामून शक्तीचा वापर केला की शक्तीच्या आधारावर आपण श्रेष्ठ कार्य करू शकतो. आणि विचारशक्ती ही मूळ शक्ती आहे. ही शक्ती जेवढी आपल्या नियंत्रणामध्ये असेल, जेवढा या शक्तीचा आपण योग्य प्रकारे वापर करू, तेवढी ही शक्ती आपल्याला मदत करते आणि आपलं आयुष्य आपलंच नाही पण आपल्याबरोबर जे आजूबाजूचे लोक असतात किंवा आपल्या घरातलं वातावरण आहे, ऑफिसमधलं वातावरण, हे सगळ्यांना बदलू शकते. म्हणून आम्ही ह्या शक्तीला या विचारांना एक शक्ती म्हणून हे नाव दिलेलं आहे. डॉक्टर साहेब तुम्ही आता म्हटलात की ही जी काही संकल्प आहेत किंवा विचार जे आहेत हे ह्याला ऊर्जा जी मिळते किंवा ह्याचे जे जे काही स्रोत आहे हा आत्मा आहे. तर आत्म्याला ही शक्ती जी आहे ही कशी मिळते? कारण मी कित्येकदा बघते की विचार करत असते, पण ते विचार अगदी घडावेत असे काही घडत नसतात. मग ह्याला सुद्धा कुठून तरी काहीतरी ताकद मिळावी, काहीतरी पॉवर मिळावी, कुठून तरी एनर्जी मिळावी, असं असू शकतं का? काय तुम्ही ह्याच्याबद्दल सांगाल? फार सुंदर प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये आणि मी पण लहानपणापासून माझ्या आयुष्यामध्ये बघतोय, आम्हाला आमच्या मातोश्री नेहमी म्हणायच्या संध्याकाळी प्रार्थना कर म्हणून. तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी ही प्रार्थना बोलली जाते की सदा सर्वदा योग तुझा घडावा. आता जेव्हा आध्यात्मिकतेचा अभ्यास करतो तेव्हा मी विचार करतो, जर सदा सर्वदा योग आहे त्याच्याशी, तर आपण एवढे कमजोर कसे का आहोत? याचा अर्थ आपला योग त्याच्याशी नाही आहे. तर जसं आपण बघितलं की इलेक्ट्रिसिटी आपण उदाहरण घेतलं, ट्यूबलाईट आहे, पंखा आहे किंवा टी व्ही आहे, तर ह्या सगळ्यांना ऊर्जा कुठून मिळते? तर पॉवर हाऊसकडून त्यांना शक्ती मिळते. आणि जेव्हा ते पॉवर हाऊसचे कनेक्शन जातं तेव्हा ते पण काम करत नाही. किंवा व्होल्टेज फ्लक्च्युएशन आपण बघतो महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी, तर सगळी उपकरणं चालत नाही बरोबर. काही उपकरणं चालतात, काही उपकरणाचं स्पीड कमी होतं. असंच आहे की ही जी शक्ती आहे, ज्याला आपण आत्मा, रूह, सोल किंवा एनर्जी हे जे नाव देतो, तर ह्याला पण चार्ज करण्याची आवश्यकता आहे. आणि जगामधील ह्या वेळेला 70% अधिक लोक ह्या अशा शक्तीवर विश्वास करतात, ज्याला ते वेगवेगळ्या नावाने ओळखतात, ज्याला ऑलमाइटी अथॉरिटी किंवा सर्व शक्तिवान किंवा परमात्मा किंवा गॉड, अल्ला, ईश्वर असं म्हटलं जातं. तर हा सर्व शक्तींचा मूळ स्रोत आहे. आपण जसं पाहिलं की नवरात्री उत्सवामध्ये लोक शक्तीची उपासना करतात आणि ह्या ज्या 9 देवी आहेत, दुर्गा आहे किंवा सरस्वती आहे, लक्ष्मी आहे किंवा आणखीन ज्या 9 देवी आहेत, ह्यांना पण जर तुम्ही बघितलं तर ह्यांना पण शिवशक्ती म्हटलेलं आहे. त्या शिवाच्या शक्ती आहेत. आता शिवशक्ती याचा अर्थ की ज्यांनी शिवाकडून शक्ती प्राप्त केलेली आहे,
तर हा शिव किंवा ज्याला गॉड, अल्लाह, ईश्वर आपण म्हणतो, शिव म्हणजे काय हिंदू शब्द नाही, तो परमात्म्याचं एक कर्तव्यवाचक नाव आहे. ते परमात्म्याची भरपूर नाव आहे, त्याच्यामध्ये एक नाव हे शिव आहे. याचा अर्थ जो सर्वांचं कल्याण करतो, सर्व धर्मांच्या आत्म्यांचा तो पिता आहे, म्हणून त्याला परम पिता परमात्मा म्हटलेलं आहे. कारण तो परम आहे, सर्वश्रेष्ठ आणि सर्व शक्तिवान आहे. तर जेव्हा आपण असं म्हणतो की सदा सर्वदा योग तुझा घडावा, जेव्हा माझा योग या सर्व शक्तिवान परमात्म्याशी घडतो, ज्याला आम्ही राजयोग म्हणतो, तेव्हा त्या सर्व शक्तिवान परमात्म्याकडून माझ्याकडे सर्व शक्तींचा प्रवाह अखंडितपणे चालू होतो. आणि जेव्हा हा प्रवाह माझ्याकडे अखंडितपणे चालू होतो, तेव्हा जसं तुम्ही म्हणालात, आम्ही विचार तर करतो, पण तो विचार अस्तित्वात यायला किंवा त्या विचाराने श्रेष्ठ परिवर्तन व्हायला जी शक्ती पाहिजे ती आमच्याकडे नसते. पण जेव्हा आपण त्याच्याशी जोडतो स्वतःला विचारांद्वारे, मन आणि बुद्धीद्वारे, तेव्हा तो प्रवाह आपल्याकडे चालू होतो आणि ती शक्ती माझ्यामध्ये येते आणि त्या शक्तीच्या आधारांवर मी स्वतःचं परिवर्तन करतो. तर हा शक्तीचा मूळ स्रोत आहे संपूर्ण विश्वाचा आणि आत्म्यांचा, तो आहे परमपिता परमात्मा, जो की एक ज्योती आहे, निराकार ज्योती स्वरूप. डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही आम्हाला माहिती दिली की विचार म्हणजे एक शक्ती आहे, ती प्रमाणे पण तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलीत, परत वैज्ञानिकरीत्या पण तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलीत. पण ह्याच्याबद्दल अजून खूप काही प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आम्ही तुमच्याकडून जरूर घेणार आहोत. परंतु वेळेअभावी हे सत्र आपण इथेच पूर्ण करत आहोत. तर दर्शक हो, तुम्ही पाहिलं की विचार जे सतत आपल्यामध्ये येत असतात, हे काय आहेत, ह्याला आपल्या सायन्स काही ह्याच्याबद्दल सांगतं, आध्यात्मिकता ह्याच्याबद्दल काय सांगते, हेही आपण पाहत आलेलो आहोत. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न जर असतील तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. ते भेटूया पुन्हा पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी, हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.